तर ते आज येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ते या इथंच फोनवरून झापणार सुद्धा आहे. अचलपूर तालुक्यातील असदपूर प्रकल्पग्रस्त वस्तीतील प्रशासनाचा घोलमोल कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मोठी बातमी. अचलपूर तालुक्यातील असदपूर धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून आजपासून असदपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. न्यायाच्या मागणीसाठी शहापूर पुनर्वसन असदपूर येथे सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोले करत आहेत. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा लघु बेनरेज प्रकल्पासाठी शेकडो कुटुंबांनी आपली सुपीक शेती गमावली. मात्र बदल्यात देण्यात आलेला मोबदला अपुरा असून पुनर्वसनाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्ष पाहणीत पुनर्वसन वस्तीतील कामे केवळ नावापुरती आणि बनावटी असल्याचे स्पष्ट दिसते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, मातीचे नाले व पूल उभारलेले पण वीज नसलेले स्ट्रीट लाईटचे खांब, काही दिवसांसाठी उभारल्यासारखे वाटणारे ग्रामपंचायत कार्यालय असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजही पुनर्वसन वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पुरेशी जागा नाही, घरकुल मंजुरी रखडलेली आहे, वीज पाणी अपुरे आहेत, शौचालयांची अवस्था दयनीय असून रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिय्या आंदोलनात माजी खासदार अनंत, दर्यापूरचे आमदार गजानन लवटे तसेच शिवसेना उबाठा गटाचे अनेक नेते सहभागी होत आहेत. कसं आहे, मी 22/9/2025 ला 22च्या अगोदर त्यांनी पाणी अडवलं. त्या प्रकल्पाचं पाणी अडवल्यानंतर ज्या समस्या उद्भवल्या खऱ्या अर्थानं, त्यावेळेस सगळ्या या भागातील नागरिक, शेतीच्या रस्त्यावाले असो किंवा ज्यांची घरं गेली नाही त्यांच्या घरापर्यंत ते पाणी गेलं ते लोक असो, ते माझ्याकडे आले. आणि ते आल्यानंतर मी रीतसर 22/9/2025 ला संबंधित पाटबंधारे विभागाला एक पत्र दिलं की मला तुम्ही या प्रकल्पामध्ये झालेलं भूसंपादन आणि पुनर्वसना बाबतीतली मला संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती द्या. परंतु ते त्यांनी त्यावेळेस दिली नाही. न दिल्यामुळं मी 25 व 26/9/2025 ला सापन नदीच्या काठावर खरे निंबारी येथे असंच ठिय्या आंदोलनाला बसलो. ठिय्या आंदोलनाला बसल्यानंतर त्या ठिकाणी माझं पहिल्या दिवशीच्या आंदोलनाकरता संबंधित याच भागात काम करणारे जे अधिकारी होते ते आले होते. मी स्पष्ट त्यावेळेस त्यांना नकार दिला होता की मी तुमच्यासोबत एक शब्दही बोलणार नाही, कारण तुम्हीच चोर आहात आणि चोरासोबत मी बोलत नाही. त्याच्यामुळं ते तिथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता गुरव साहेब, ते आले आणि आमचे संबंधित या भागाचे आमदार गजानन लवटे सुद्धा त्या ठिकाणी आले. आणि त्यांच्या समक्ष या भागात यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्या भूसंपादनामध्ये भ्रष्टाचार झाला, तिकडे घरं भूसंपादन करत असताना जो भ्रष्टाचार झाला, हा संपूर्णतः यावर आम्ही एक चौकशी समिती नेमू आणि चौकशी समिती नेमून यावर जे दोषी असतील त्याच्यावर कार्यवाही करू. मग माझं म्हणणं एकच आहे की या दोन्ही पुनर्वसन भागामध्ये MGP न कामं केली. मग MGP न कामं केल्यानंतर MGP जे पाण्याच्या टाक्या बांधल्या असतील, पाईपलाईनचं काम केलं असतील, त्या कोणत्या पद्धतीचं केलं याची खऱ्या अर्थानं माहिती त्यांनी मला द्यायला पाहिजे होती, परंतु ती त्यांनी दिली नाही दोन्ही पुनर्वसनाच्या बाबतीत. आणि ज्या सोयी सुविधा असतात शासकीय, त्या समजा शाळेच्या इमारती असतील, अंगणवाडीच्या इमारती असतील, तुमची तलाठ्याची इमारत असं किंवा मूत्रीघरं असतील किंवा गुरांच्यासाठी जे धर्माळ असते पाण्याचं ते असेल, बाजारवटे असेल, या कामात सुद्धा भयानक असा भ्रष्टाचार माझ्या निदर्शनात त्यावेळेस सुद्धा आला होता. त्यामुळं मी तो पवित्रा त्यावेळेस हे आंदोलनाचा घेतला. हे आंदोलन घेत असताना पहिल्या दिवशी ते आले नाही, नंतर आम्ही दर्यापूरचा रोड जाम करण्याचं ठरवलं. सर्व आम्ही त्या रोडवर जात असताना मध्येच त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही थांबा, आम्ही चर्चा करायसाठी येणार आहे.
तर ते चर्चा करण्यासाठी आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमदार महोदय सुद्धा होते. त्यांनी ती चर्चा सुद्धा त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं की 1 महिन्याच्या अंदर ह्या सर्व समस्या आम्ही तुमच्या निकाली काढू. परंतु त्यांनी या भागात जो काट्या गोट्या सगळ्या वाढलेल्या होत्या, लाईटची समस्या होती, ते निकाली काढली तात्पुरत्या स्वरूपात. परंतु जो भ्रष्टाचार झाला तो अजूनही उघड केला नाही. जोपर्यंत भ्रष्टाचार उघड होत नाही, जोपर्यंत दोषी ठेकेदार असो, संबंधित अधिकारी असो, हे निलंबित होत नाही, तोपर्यंत मी हा पवित्रा सोडणार नाही. पुढच्या आंदोलनाची दिशा माझी तीव्र स्वरूपाची असणार आहे. मी आजची आंदोलनाची दिशा ओपन करणार नाही, परंतु माझी हे बदलत बदलत आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या मी पाण्याची टाकी पाहणी करता येणार आहे. त्या ठिकाणी काय अनर्थ होईल, काय होईल याचं देव जाणे. परंतु मी हा सगळा भाग पाहत फिरत असताना जर माझ्या डोक्यात जर कोणती गोष्ट चिरली तर मी देहदान सुद्धा, देहप्राण सुद्धा करायला विसरणार नाही. जनतेसाठी हे माझं कर्तव्य आहे. जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारण करण्याचं मला शिकवलं, त्याच धर्तीवर मी चालणार आहे. आणि मी मॅनेज होणारा माणूस नाही. मी कधी मॅनेज होणार नाही, लाचलुचपत घेणारातला मी माणूस नाही. माझ्याकडे परमेश्वरानं भरपूर दिलं आहे. त्या सुद्धा गोष्टी पहिल्या आंदोलनाच्या वेळेस माझ्यासोबत करण्यात आल्या, परंतु त्याला सुद्धा मी बळी गेलो नाही. परंतु माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळं खऱ्या अर्थानं याला विलंब लागला. लोकांना वाटलं असेल की नरेंद्र पटोले खऱ्या अर्थानं कुठेतरी थांबले, परंतु मी थांबणाऱ्यातला माणूस नाही. मी याचा पूर्ण शहानिवाळा केल्याशिवाय, याचा पूर्णतः शळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. उद्या आंदोलनाची रूपरेषा खऱ्या अर्थानं दुसरी राहणार. आज खऱ्या अर्थानं 3 वाजता आंदोलनाची रूपरेषा बदलणार होती, परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला काल, आणि त्यांचा खऱ्या अर्थानं आज हे होतं, आपलं अंत्ययात्रा होती आणि अंतिम संस्कार त्यांच्यावर होणार होते. त्यामुळे आम्ही थांबलो. 3 वाजता नंतर खऱ्या अर्थानं या आंदोलनाला आम्ही सुरुवात केली. म्हणून दुसरा आंदोलनाचा टप्पा खऱ्या अर्थानं हा उद्या सकाळी 7 वाजता सुरू होऊन जाईल. फोन आला, त्यांना निवेदन केल्यानंतर त्यांनी मला विचारलं, नरेंद्र, मागच्या वेळेस तू जे 9व्या महिन्यात आंदोलन केलं, त्या आंदोलनात संबंधित अधिकाऱ्यांनी तुला जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली नाही का? मी म्हटलं नाही भाऊ. म्हणूनच ही दुसऱ्यांदा माझ्यावर वेळ आली. तर ते आज येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ते या इथंच फोनवरून झापणार सुद्धा आहे आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये उद्यापासून सहभागी होणार आहे. प्रकल्पाच्या नावाखाली नागरिकांची जमीन घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. जर तात्काळ निर्णय घेतले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू. प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र पुनर्वसन जागा, पर्यायी शेती जमीन, घरकुल आणि सर्व शासकीय लाभ तत्काळ देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याआधीही प्रशासनाला इशारा देण्यात आला होता, मात्र दखल न घेतल्याने आता आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. जुनैद अहमद सह इरशाद अहमद, टीव्ही मराठी 24 न्यूज अमरावती.